पिऊ होत्याचं नव्हतं होईल. नाही नाही नाही, माझ्या तोंडून त्यांनी पहिलं ऐकलं पाहिजे. मी अविनाशला सांगितलं पाहिजे सगळं. हो आई, आपण आजच सांगू त्यांना. हां. आपण आजच सांगू, टेन्शन घेऊ नकोस. पण आई, तुझा कार्यक्रम ऐकल्यानंतर मला तुझं बोलणं ऐकायचंय आई. मला पण पिऊ, पण आपण घरी कसं ऐकणार? आई मी एक काम करते, मी रेडिओ इथे बेडरूम मध्ये आणते. म्हणजे आत्ता 6 वाजलेत ना, 7 वाजायच्या एक 5-10 मिनिटं आधी मी रेडिओ इथे घेऊन येते. आपण अगदी हळू आवाजात ऐकूया. हा चालेल चालेल. आणि मी सोबत चहा पण घेऊन येते. चहा पिता पिता ऐकूया. चालेल. चहावरून आठवलं, मला अविनाशला चहा द्यायचा होता तुझ्या गडबडीत, मी विसरले. थांब, आले आले, मी पण येते. चहा द्या, चहा. हो हो लगेच. आई, अगं तुझा लाडका लेक लवकर घरी काय आला? तू मालिका बघायचं विसरलीस की काय? अरे देवा, बरी आठवण करून दिलीस मला. ए काय मालिका वगैरे नाही मला. अगं मला न्यूज बघायच्या. नाही, राहू दे. अरे युद्ध परिस्थिती आहे जगात. तू काय ते गारंटे सिरियल गप्प बस रे. आई, काय? कोणाला काहीही बघता येणार नाहीये, का? कारण टीव्ही बंद पडलाय. सकाळी तर सुरू होता, आता कसा बंद पडला? हो आई, तुम्ही भिशीला गेला होता तेव्हा घरातही कोणी नव्हतं ना, तेव्हा मी हॉलमध्ये आले होते. म्हटलं टाइमपास म्हणून थोडा वेळ टीव्ही बघावा, पण टीव्ही लावतो तर टीव्ही बंदच. तेव्हा मला कळलं की आपला टीव्ही बंद पडलाय. अहो मग टेक्निशियनला बोलवायचं ना वहिनी. टेक्निशियन आला असता तर कळलं असतं काय प्रॉब्लेम झालाय. हा, केला होता ना कॉल भाऊजी, तो म्हणाला काहीतरी टेक्निकल इश्यू आहे, 7 वाजेपर्यंत वगैरे सॉल्व्ह होईल. 7 वाजता? अरे बापरे, म्हणजे माझ्या सगळ्या मालिका बघायच्या राहणार बहुतेक. अनुचा रेडिओचा कार्यक्रम ऐकायचा असेल तर टीव्ही बंद पडायलाच हवा. आई, एक दिवस तू सिरियल बघितली नाहीस ना तर काही होणार नाहीये. मी काय म्हणते, आपण असेही एकत्र जमलो आणि आपल्याकडे सगळ्यांकडे वेळ पण आहे, तर आज फॉर अ चेंज आपण टीव्ही न बघता रेडिओ ऐकायचा का? वा, हो हो हो, ऐकूया ऐकूया, जुनी गाणी ऐकूया. ए काय वा काय नाही, कशाला हे सगळं. अरे गप्पा बस रे, कधी नव्हे ते सीमा चांगलं बोलली आहे. लावूया गाणी ऐकूया.
ऐकूया ऐकूया चल.